खेळाडू संरक्षण कक्षामध्ये उपस्थित असणे बंधनकारक असेल. चला रिद्धी सिद्धी कोपरी, आपली सलामीची जोडी लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. पावसाला सुद्धा आतुरता होती आणि ती आतुरता अखेरीस पाऊस काहीशा क्रोधाने दाखवत आहे की काय, कारण मंद लहरी पावसाच्या थोड्या वेळा अगोदर मैदानामध्ये येत होत्या आणि आता मात्र लहरींचा वेग जास्त झालेला आहे. चला रिद्धी सिद्धी कोपरी, आपली सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा, कारण वाशी रॉयल संघ उपस्थित आहे मैदानामध्ये. वाशी रॉयल्स आपले सुद्धा क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. सुरुवात करूया. काहीसा उशीर झालेला आहे आजच्या दिवसामध्ये, कारण एकूण 12 संघ आपल्याला आज खेळवायचे आहेत. त्यामध्ये आपला राखीव खेळाडू आपण समज हॅलो 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 नाव भरत आहे. कोण कोण आहे? भरत आणि समीर. रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून सलामीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे भरत आणि समीर असे सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर वाशी रॉयल संघाकडून कोणता गोलंदाजी मार्कवर येईल, तर गोलंदाज असेल केसू. या खेळाडूने सुद्धा गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगलं प्रभावित केलंय. टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा रबर बॉल क्रिकेट असो, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये चेंडू आणि फळीचा ताळमेळ कसा जुळवावा हे नक्कीच या खेळाडूंना माहित आहे. बऱ्याच वेळेला पावसाळी क्रिकेटमध्ये आपण गोलंदाजांचं वर्चस्व पाहत असतो आणि गोलंदाजांच्या वर्चस्वाचं कारण ठरतं ते म्हणजे काहीसा स्किड करणारे चेंडू. खेळपट्टीवर ओलावा असतो आणि या ओलाव्यावर जसा चेंडू टप्पा घेतो तसा मात्र अतिरिक्त वेगाने यष्टिरक्षकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु फलंदाजांकडे ते सुद्धा आता कौशल्य प्राप्त झालेलं आहे की त्या गतीला कट करता येते फलंदाजांना. त्यामुळे जसजसा खेळाची प्रगती होत गेली तसतशी खेळाडूंची सुद्धा प्रगती होत गेली. कंडिशन्सला पुरेपूररित्या अवगत करणं आणि त्या कंडिशनच्या नुसार फलंदाजी करणं, त्या कंडिशन नुसार खेळ करणं हे खेळाडूंनी गेल्या कित्येक वर्षांमध्ये करून दाखवलंय. अगोदर क्रिकेटची सुरुवात जर आपण पाहिली तर टेस्ट क्रिकेटने झाली होती, त्यानंतर वन डे क्रिकेट, त्यानंतर T20 क्रिकेट आणि त्यानंतर भारतामध्ये आपण पाहू शकाल तर गल्ली गल्लीमध्ये खेळला जाणारा टेनिस बॉल क्रिकेट. आणि आता त्यावरही पावसाळ्यामध्ये ज्या टेनिस बॉल क्रिकेटला लगाम लागत होता, परंतु या खेळाडूंना ते मान्य नव्हतं आणि त्यामुळेच आता रबर बॉल क्रिकेटची सुद्धा एक प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच रबर बॉल क्रिकेट मधील एक अग्रमानांकित स्पर्धा लफडा चषक 2025 मध्ये सर्वांचंच सहर्ष स्वागत आहे. अशा दिवसातील पहिला सामना पुन्हा एकदा आपल्यासाठी एक उल्लेख करत आहे मी की आजच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे तो म्हणजे वाशी रॉयल्स उपक्ष रिद्धी सिद्धी कोपरी. वाशी रॉयल्स संघाने प्रथमतः या सामन्याची नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे रिद्धी सिद्धी कोपरी संघाला फलंदाजी करण्यासाठी. 4 षटकांची लढत, 4 षटकांमध्ये किती धावसंख्या आता रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या माध्यमातून धावफलकावर लगावण्यात येतील. पहिलाच डाव, पहिलाच सामना, पहिला चेंडू. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज केसू, तर फलंदाजी मार्कवर फलंदाज असतील भरत. त्यांचं आले का बाबा? दादा खुर्ची घेऊन बस ना, दादा खुर्ची घेऊन बस ना. केसू केसू मैदानाची थोडीशी पाहणी करताना कर्णधार आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी अतिशय योग्यरित्या सजवावी याचा काहीसा आढावा घेत असताना पंचांचा इशारा येतो. सामन्याला केली जाईल सुरुवात. 4 षटकांची लढत असेल. फिल्डर रबर बॉल क्रिकेट नवी मुंबई टेनिस
फिटनेस क्रिकेट अनुसार ही स्पर्धा सुद्धा खेळली जाते. पहिला चेंडू केसू, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. पहा, पावसाळी क्रिकेटमध्ये जो चेंडू स्किड होतो हे चेंडू खेळणे फलंदाजांना काहीसे कठीण जातात आणि हाच कठीण असा चेंडू पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा जरी असला तरी सुद्धा ज्या पद्धतीने स्किड झाला, बॅट काहीशी उशिराने आली, त्यामुळे निर्धाव चेंडूने या स्पर्धेची झालेली आहे सुरुवात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. केसू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील, तर भरत फलंदाजी मार्कवर सज्ज. दुसरा चेंडू, यावर सुद्धा शॉर्ट ऑफ लेनचा पूल केलाय. मिड विकेट मध्ये हमजा आहे, तिथे मात्र थोडीशी गफलत होते. चेंडू अडवला जातोय की काय? अडवला जातो. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा धाव फलकावर, पहिल्या धावा बॅट मधून आलेल्या. त्याच दरम्यान व्यासपीठावर संतोष मात्रे सँडी सर सुद्धा आगमन होत आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा आपल्याला या मॅचची कहाणी ऐकायला मिळणार आहे. भावा पंचांचा इशारा, ती बॅटची कडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. हॅलो 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 हॅलो, कट करायचा होता चेंडू. कमी याच्या डिक्लेअर आहे. आता सिंगल, आता सिंगल. लक्ष ठेव बाई. 4 चेंडूंची समाप्ती, 4 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा पंच करायचा होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चालला. थोडीशी गफलत. मैदानामध्ये सुद्धा पाण्याचा काहीसा तळ झालेला आहे की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. मैदानावर साचलेलं पाणी क्षेत्ररक्षकांच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा थोडासा अडथळा आणू शकतो, हे यावेळेस सुद्धा आपण पाहिलं. त्याच दरम्यान फलंदाजांच्या माध्यमातून 3 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावसंख्येने एकूण 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 7 वर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. वाईडिश स्क्वेअरलेगच्या दिशेने जात आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु हमजा चॅलेंज करत आहेत फलंदाजांना आणि हे चॅलेंज स्वीकारणार नाहीत फलंदाज. शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली आणि एका धावेने या पहिल्या षटकाची होती समाप्ती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर रिद्धी सिद्धी कोपरी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली होती, म्हणजे बिनबाद 8 धावसंख्या धावफलकावर. थोडीशी खळबळजनक सुरुवात. जज करणं चेंडू थोडंसं कठीण जात आहे रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या फलंदाजांना, परंतु जसजसा अनुभव होईल, जसजसा खेळपट्टीवर खेळ व्यतीत केला जाईल, तसा मात्र चेंडूचा आणि बॅटचा चांगला संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती आपण जर पाहिलं तर भरतच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावसंख्या आल्यात आणि समीरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावसंख्या आल्यात. म्हणजेच ज्या 8 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत, त्या 8च्या 8 धावसंख्या बॅटमधून आल्यात. ही गोलंदाजांसाठी सुद्धा एक जमेची बाजू असेल, कारण कोणतीही एक्स्ट्रा धावसंख्या इथे मात्र खर्च केली गेलेली नाहीये. चला पंच, थोडीशी घाई करायची. वारंवार टीम मिटिंग्स घेऊ नये वाशी रॉयल संघ, विनंती असेल. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि आज अतिरिक्त सामने सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. यानंतर होणारा सामना असेल आशू कुमार 11 तुर्बे विपक्ष झुंजार 11 कोलशेत. तरी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठाजवळ यायचंय. नाणेफेक सुद्धा केली जाईल. हमजा खान स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण. बॅकअप आहे, परंतु थोडीशी गफलत. 2 धावसंख्या. जिथे 1 धावसंख्या आहे तिथे एक अतिरिक्त धावसंख्या सुद्धा मोजावी लागते. 2 धावसंख्या धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचतील 10 वर. बरं, चांगली बॅटिंग करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 95% चेंडू फक्त भरतने खेळून काढलेत. पुढील चेंडू हमजा राईट आर्म ओव्हर द विकेट्स. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू काहीसा खोलवर राहिला. अपेक्षित बाउन्स घेतला नव्हता या चेंडूने आणि पंचांचा इशारा होतोय 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. बॅटचा आणि चेंडूचा आतापर्यंत जो संपर्क हवा आहे कोपरी संघाला, तो संपर्क अजूनपर्यंत झालेला नाही. अनेक चांगले फलंदाज अजूनही बॅटिंग लाईनअप मध्ये उपस्थित आहेत, परंतु सलामीवीरांना एक चांगला स्टार्ट देणे अपेक्षित होते आपल्या संघासाठी.
यावेळेस सुद्धा थोडासा खोलवर राहिला, स्किड होत आहे चेंडू. हमजाला अतिरिक्त गती सुद्धा प्राप्त होते आणि त्या अतिरिक्त गतीचा पुरेपूर फायदा उचलत आहेत हमजा. लागोपाठची दुसरी 22 स्वरूपातील धावसंख्या ऍड केली जाते धावफलकावर. 2 चेंडूंवर पूर्णपणे बीट केलेला आहे भरतला. भरत काहीसे अडचणीत असतील. यावेळेस चांगला फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून चाललेला आहे, वन बाउन्स सी बारेशा पार. लफडा चषक 2025 मधील येत आहे पहिलाच खणखणीत चौकार. एक लॉंग ऑन होता, एक लॉंग ऑफ होता आणि दोघांच्या मधोमध जी गॅप वेगळी भरतने, त्या गॅपच्या रूपाने 4 धावसंख्या, चौकाराची मोहर लागली या फटक्यावर आणि अखेरकार पहिली बाउंड्री, पहिला चांगला संपर्क भरतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. जिथे 2 चेंडूंवर हमजाने वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, त्यानंतर स्वतःला थांबवून घेत असताना, स्वतःवर आत्मविश्वास दाखवून देत असताना भरतने खेचलेला हा फटका, चौकाराच्या स्वरूपात 4 धावसंख्या मिळाल्या. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक वाईडी स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मध्ये कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पुढील चेंडू बाउन्सर, तिखट बाउन्सर विचारला जातो, परंतु पाहूयात पंचांचा इशारा काय येईल. तर पंचांचा इशारा असेल व्हाईट बॉल. -1 आहे. -1 आहे. 2 अतिरिक्त धावसंख्या इथे मात्र खर्च केल्या जात आहेत. आता धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे 18वर. 18 धावसंख्या धावफलकावर आहेत. एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा टॅप केलाय, परंतु मिळवमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेपर्यंत सीमित ठेवलं जाईल फलंदाजांना आणि आता या एका धावेने 19 धावसंख्या वृद्धी होत आहे धावसंख्येमध्ये. मागील षटकातील रन रेट नुसार काहीसा अतिरिक्त धावसंख्या या षटकामध्ये सुद्धा बळावली गेली आहे, परंतु अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि समीर आतापर्यंत 11 चेंडू पूर्ण झालेत या सामन्यामध्ये आणि 11 चेंडूंमागे फक्त एका चेंडूचा सामना केला समीरने. पाहूयात शेवटचा चेंडू हमजा, परंतु संपर्क नाहीये. हमजा स्वतः क्षेत्ररक्षण करतात. हळूवार गतीने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने फेकलेला हा चेंडू, परंतु जाईल बॅकअपच्या हातामध्ये. एक धाव मिळेल शेवटच्या चेंडूवर. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील समीर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर असेल बिनबाद 20. पहिल्या षटकामध्ये जिथे फक्त 8 धावसंख्या धावफलकावर होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 20 धावसंख्या. त्यामुळे 10 धावसंख्येची सरासरी आता धावफलकावर लगावली गेली आहे. हिरवगार असं दृश्य मैदानाच्या 3ही बाजूंना, 4ही बाजूंना आपल्याला पाहायला मिळते आणि हेच दृश्य 12ही महिने आपल्याला झोगावशा या मैदानामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळेच प्रेक्षकांची अतिशय पसंती लाभते या मैदानाला. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा मात्र प्रेक्षकांचा चांगला उदंड प्रतिसाद आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जवळजवळ 2 ते 3 उल्लेखनीय अशा स्पर्धा, रजनी क्रिकेटमधील स्पर्धा सुद्धा झू गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आता रबर बॉल क्रिकेट सुद्धा झू गावापासून दुरावलं गेलेलं नाहीये. रबर बॉल क्रिकेटची सुद्धा एक उल्लेखनीय अशी स्पर्धा. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतील, तर समीर फलंदाजी मार्कवर सज्ज. समीरला अजूनही मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु अजूनपर्यंत लाईन मिळालेली नाहीये सागरला. लेंथ मध्ये काहीशी चुकी झाली. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त स्वरूपाची धावा ऍड केली गेली धावफलकामध्ये. 21 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स प्राप्त होता या चेंडूला. वेगवान गतीने हाताळलेला हा चेंडू पूर्णपणे सरप्राईज डिलिव्हरी होती समीरसाठी. बीट केलं जातं आणि एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. 22 धावसंख्या धावफलकावर. पावसाचा लपंडाव सतत आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. कधी पावसाच्या सरी ओघळतात तर कधी मात्र सूर्यदेवाचं आगमन मैदानामध्ये पाहायला मिळतं. ड्राईव्ह केली जाते, परंतु संपर्क अजूनही अपेक्षित हवा तो नाहीये. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. आता भरत पुन्हा एकदा येतील स्ट्रायकिंग एंडवर. भरतला चांगला आत्मविश्वास आलेला आहे, कारण त्यांच्या बॅट मधून एक चौकार, या सामन्यातील एकमेव चौकार आतापर्यंत भरतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे मैदानाचा चांगला अनुभव घेतलेला आहे आणि मैदानाचा अनुभव घेतल्यानंतर
मैदानाचा अनुभव घेतल्यानंतर आता एका चांगल्या धावसंख्येच्या उद्देशाने, आणि हे उद्देश मात्र आता षटकाराच्या पुन्हा एकदा सामन्याला करूयात आपण सुरुवात. आखो डब्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेचला जातो. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक मध्ये परिवर्तन होईल. मोठ्या फॉर्मॅट मध्ये जेव्हा फलंदाज स्ट्राईक रोटेट करत असतात तेव्हा एक चांगली बाब मानली जाते, कारण थोडा वेळ सुद्धा उपलब्ध असतो फलंदाजांकडे. परंतु या वेळेस 4 षटकांच्या सामन्यामध्ये काहीसा कमी वेळ उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणे आवश्यक असेल. परंतु यावेळेस काय होत आहे, प्रथमतः एक बाउन्सर हाताळला होता, व्हाईट बॉल दंडित केलं होतं पंचांनी, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा बाउन्सर हाताळला कारणाने आता नो बॉलची ताकीद देण्यात आलेली आहे. आता मात्र फ्री हिट असेल. समीरकडे चांगली संधी, परंतु चेंडू चांगला आहे, चेंडूचा वेग चांगला आहे, चेंडूची लाईन लेंथ अतिशय उल्लेखनीय. सर्व यष्टिरक्षकांच्या हातामध्ये कोणतीही धाव नाहीये. फ्री हिटची ते मात्र पूर्तता केली जाते निर्धाव चेंडूच्या रूपात. डॉट बॉल होतो. आता मात्र शेवटचा जे एक चेंडू शिल्लक असेल, तिसरं षटक आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस बॅटची बाहेरची गडा घेत असताना चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाईल फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एका धावेने एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. रिद्धी सिद्धी कोपरी संघाची 32 धावसंख्या धावफलकावर. षटकाची पूर्तता झालेली आहे. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर नो बॉल, निर्धाव चेंडू आणि आताची एक धाव. नो बॉल काउंट केलेला आहे सर. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर एक धाव, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. पहिला बॉल वाईड आहे, नंतर सिंगल. वाईट प्लस 1 डी ती. ओव्हर झालेले आहे. षटक पूर्ण झालेलं आहे याची नोंद घ्यावी. आपले राखीव खेळाडू ते उपस्थित आहेत, याची सुद्धा नोंद घ्यावी आपण. चला पंच सामन्याला सुरुवात करावी. आपल्याकडे वेळ कमी आहे. भरत कृपया करून आपण सहकार्य करावे आणि लगेचच सामन्याला सुद्धा सुरुवात करावी. चला पंच सामन्याला सुरुवात करूया आपण. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि यानंतर होणारा सामना असेल अशू कुमार 11 तुर्बे विपक्ष झुंजार 11 कोलशेत. तरी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये लगेचच व्यासपीठाजवळ यायचं आहे.
नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे तुषार. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक या षटकाला म्हटलं जातं, कारण फलंदाजांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो मोठे फटके खेळण्याचा आणि तोच मोठा फटका खेचलेला आहे आणि चाललेला आहे सरळ सीमा रेषा पार. भरतच्या बॅट मध्ये या डावातील दुसरा षटकार. एकमेव फलंदाज जे चांगल्या स्थितीमध्ये, जे चांगल्या कंडिशन मध्ये या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर एक चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यामुळे रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या धावसंख्येमध्ये अतुलनीय योगदान आहे भरतचं. दुसरा चेंडू तुषार. 38 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे, परंतु दिशा पाहावी लागेल या फटक्याची. संपर्क चांगला होता, लांबी उंची अतिशय उल्लेखनीय प्राप्त करून दिली होती, परंतु एक बाब जर चुकीची झाली तर मात्र जिथे 6 धावा यायच्या होत्या तिथे फक्त मिळेल 1च धाव. एका धावेवरच समाधान मानावं लागेल भरतला. स्वतःवर नाराज असतील, कारण फटका चांगला होता, संपर्क चांगला होता, दिशा काहीशी चुकली आणि दिशा चुकल्या कारणाने फक्त आणि फक्त घोषित स्वरूपाची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली गेली. अजूनही या षटकातील जवळजवळ 4 चेंडू शिल्लक आहेत. अखोल टप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षण चांगलं आहे. डाऊन द लेग जात असताना चेंडू अडवला जातोय, 1 धाव संघासाठी वाचवली जाते. यष्टीरक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण या ओल्याचिंबा मैदानामध्ये स्वतःचा तोल सावरणे आणि स्वतःचा तोल सावरत असताना सुद्धा चेंडू अडवणे फार कठीण गोष्ट असते आणि कठीण गोष्ट हे क्रिकेटचे खेळाडू करून दाखवतात. यावर सुद्धा चांगला चेंडू होता, अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त गती प्राप्त झाली या चेंडूला. पंचांचा इशारा आलाय, 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. ना बॅटचा संपर्क झाला, ना अंगाला चेंडू आदळला, ना यष्टीरक्षकांना चेंडू अडवता आला. इतका अतिरिक्त वेग प्राप्त झाला होता या चेंडूला. तर माननीय सन्माननीय हार्दिक भोईर तसेच सुनील सावंत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन होण्याची कृपा करावी. लफडा चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. हार्दिक भोईर आणि सुनील सावंत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे. आणखीन एक चौकार येतोय रिद्धी सिद्धी कोपरी संघाची. मात्र एक जमेची बाजू असेल ती म्हणजे भरतची फलंदाजी. एकट्या भरतने आता हा डाव पूर्णपणे आपल्या खांद्यांवर ओढावून घेतलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि आता एका चेंडूवर 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू काहीसा खोलवर राहिला आणि इथे मात्र काय होतंय, पहिली विकेट कदाचित प्राप्त होईल. रनआउटच्या स्वरूपात समीरला जावं लागेल माघारी. चांगली साथ जरूर दिली भरतची, परंतु आता शेवटच्या चेंडूवर एका नवीन फलंदाजाला यावं लागेल आणि तो फलंदाज रिद्धी सिद्धी कोपरी संघाचं या सामन्यातील भवितव्य ठरवेल. रिद्धी सिद्धी कोपरी संघाचं आव्हान निश्चित करेल वाशी रॉयल संघासमोर. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटके आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. फक्त एका चेंडूची अजूनही अपेक्षा असेल आणि एका चेंडूवर किती धावसंख्या उभारेल आणि ही धावसंख्या उभारण्यासाठी आता कोपरी संघाकडून नवीन फलंदाज शुभम आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू पाहत राहिले, शेवटपर्यंत नजर होती त्या चेंडूवर आणि वाईट +1 2 मोफत धावसंख्या, 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या धावफलकावर ऍड केल्या जात आहेत. 47 धावसंख्या धावफलकावर. एक चांगली धावसंख्या झालेली आहे, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये जिथे मोठमोठ्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात तिथे 4 षटकांमध्ये जर 50-55 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली एखाद्या संघाला तर एक आव्हानात्मक टोटल उभं राहतं. आणि यावेळेस चांगला चेंडू आहे, सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये दिसायला, परंतु पंचांचा इशारा होतो नो बॉल.
कहाणीमे ट्विस्ट असं काहीसं म्हणावं लागेल. यष्टी रक्षक विकेटची अपील करत होते, कॅच पूर्ण केली होती, परंतु पंचांनी इशारा दिला की हा चेंडू असेल नो बॉल. त्यामुळे अजून 2 अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर ऍड केल्या जात आहेत आणि याहूनही सुखद बाब असेल कोपरी संघासाठी की भरत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. 2 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने मॅरेथॉन खेळी चालू आहे भरतची. भरतचा किती झाला? 31. 31 धावसंख्या आतापर्यंत भरतने उभारलेल्या आहेत. शेवटचा फ्री हिटचा चेंडू. यावेळी चांगला फटका, संपर्क चांगला, आवाज चांगला आला, परंतु लॉंग ऑफच्या अगदी हातामध्ये विसावेल. एक धाव काढून पूर्ण शुभम वेगाने धावत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने पहिल्या डावाची होईल समाप्ती आणि पहिल्या डावाच्या अखेरीस रिद्धी सिद्धी कोपरी संघाने धावसंख्या धावफलकावर उभारलेली आहे ती म्हणजे हॅलो. चला आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत. आशू कुमार 11 तुर्बे आणि झुंजार 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं व्यासपीठा जवळ. आशू कुमार 11 तुर्बे आणि झुंजार 11 कोळशेत दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं. तुर्बे संघाचे संघनायक येते आणि आता 52 धावसंख्येचं आव्हान आहे. हे आव्हान कशा पद्धतीने 4 षटकांमध्ये पार पाडलं जाईल की रिद्धी सिद्धी कोपरी संघ हे आव्हान राखण्यामागे यशस्वी होतील, पाहूयात आपण या डावामध्ये. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अशोक कुमार 11 तुर्बे विपक्ष झुंजार 11 कौशेत. दोन्ही संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित आहेत. आणि रुपेश भोईर यांच्या माध्यमातून या सामन्याची नाणेफेक सुद्धा केली जाते. कोलशीत संघाने नाणेफेक जिंकलेले 4 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यावी आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा. त्याच दरम्यान पंचांना सुद्धा विनंती असेल आपण लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करावी. कोपरी संघ त्वरित आपले एक क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यावे. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे याची नोंद घ्यावी आणि लगेचच सामन्याला सुद्धा सुरुवात करावी. कोपरी संघ तसेच वाशी संघ आपली सलामीच्या आघाडीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पूर्ण करावी.
उन्हाळा सोडून तो पावसाळा आला, गरमीचा जोर थोडासा कमी झाला. पडता पावसाच्या सरी क्रिकेट रसिकांना मिळे नवी उभारी. क्रिकेटचा हा खेळ पावसाळी फॉर्मॅटमध्ये, रबर बॉल फॉर्मॅटमध्ये अतिशय उल्लेखनीय असा खेळ आणि भारतीयांच्या मात्र जिव्हाळ्याचा हा विषय. जाऊया सामन्याकडे. 53 धावसंख्येचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तौसिफ सज्ज, तर फलंदाजी मार्कवर धनेश. पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ काहीशी लाईन होती या चेंडूची, परंतु लेग साइड डॉमिनेटिंग फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जरी पाहायला मिळाले असले तरी सुद्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा या लेग साइड डॉमिनेटिंग फटक्यांचा काहीसा जोर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव. यावेळी चांगला फटका, आवाज टक्कालाय, चांगला फटक्याची मोहकता अतिशय व्यासपीठापर्यंत येऊन पोहोचली, असा काहीसा फटका होता. आणि आपला एक उद्देश इथे मात्र मैदानामध्ये दाखवला धनेशने. 52 धावसंख्या आहे. एक आव्हानात्मक धावसंख्या जरी असली तरी सुद्धा वाशी रॉयल संघाकडे ती क्षमता आहे आणि धनेश एक वरिष्ठ खेळाडू या संघातील फार उपयोगी ठरू शकतात. त्याच दरम्यान आणखी एक मोठा फटका उंचावलाय, चेंडू हवेमध्ये चाललाय सीमा रेषा पार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर येत आहे दुसरा षटकार. मोठे प्रहार केले जात आहेत, चेंडूंना उंची गाठवली जाते, चेंडूंना लांबी दाखवली जाते आणि सीमारेषे बाहेर या चेंडूंची प्लेसमेंट सुद्धा केली जाते. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 12 धावा मिळवल्या जात आहेत. जवळजवळ जर आपण पाहिलं तर 13 धावसंख्येची सरासरी आहे आणि 13 धावसंख्या आता मात्र गाठण्याच्या उद्देशाने मोठे प्रहार सुद्धा केले जात आहेत धनेशच्या माध्यमातून. 2 चेंडूंवर 2 षटकार आले. पहिला चेंडू तौसिफने चांगला हाताळला, फलंदाजाच्या बॅटमधून फलंदाजाच्या रडारपासून काहीसा दूर ठेवला, परंतु जसे बॅटच्या फ्लो मध्ये फटके येत आहेत तशी मात्र सीमारेषा दाखवली जाते या फटक्यांना. लावाबाच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत. फुलटॉस चेंडू फक्त बॅट घातली गेली आहे. संधी आहे धनेशची विकेट मिळवण्याची आणि अखेरकार ज्या फलंदाजाकडून सर्वात जास्त धोका होता कोपरी संघाला त्या फलंदाजाला सुद्धा इथे माघारी परतावलं होत आहे. धनेश गुप्ताला जावं लागेल माघारी. फलंदाज क्रमांक 1 होतील बाद. अतिशय उल्लेखनीय असं प्रक्षेपण आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहात. एक दर्जेदार चॅनल युट्यूबवर मोफतरित्या सर्वच क्रिकेट रसिकांना या स्पर्धेचा आनंद लुटण्याची एक मनोरंजक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आयोजकांनी. पहिली विकेट प्राप्त झाली रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. तर नवीन फलंदाज नील फलंदाजी मार्कवर सज्ज, गोलंदाज तौसिफ. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो चांगला आला होता परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचू शकला नाही. या षटकातील आतापर्यंत 3रा निर्धाव चेंडू होते परंतु 12 धावसंख्या धावफलकावर लगावले गेले. त्यामुळे ज्या धावसंख्येची गती गाठायची होती वाशी रॉयल संघाला ती गती आतापर्यंत गाठली गेली आहे. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. हमजा खानकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. नील सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात. यावेळेस चांगला चेंडू, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं गोलंदाजांचं. गेम चांगला रीड केला होता जिथे वेगवान गतीवर मोठ्या हाय बॅकलिफ्टने फटके खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, तिथे मात्र खेळपट्टीमधून ती गतीच काढून घेतली. स्लोवर वन हाताळला आणि शेवटचा चेंडू सुद्धा आला निर्धाव. म्हणजेच एकूण 4 चेंडू निर्धाव आलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरचे 2 षटकार, त्यानंतरचा धनेशचा झेल, त्यानंतरचे आलेले 2 निर्धाव चेंडू. त्यामुळे एकी जर पाहिलं तर समतोल आहे दोन्ही संघांचा या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावसंख्या धावफलकावर. धनेशची मौल्यवान विकेट प्राप्त केली आहे.
सुंदर अशी एक क्षणचित्र सुद्धा टिपली जात आहेत. वारंवार प्रेक्षकांना त्या फटक्यांचा आनंद लुटण्याची संधी प्राप्त होत आहे पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळी चांगला फटका आहे, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. आपल्या ताबूमध्ये असलेले फटके इथे मात्र आता हमजा झळकावत आहेत. पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर षटकार. चांगली सुरुवात, आकर्षक सुरुवात, विस्फोटक सुरुवात. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. दोन मोठे प्रहार केले गेलेत. सोनूवर थोडस दडपण असेल. षटकाची सुरुवातच आहे आणि षटकाची सुरुवातच 2 मोठ्या फटक्याने झाली आहे. त्यामुळे आता समीकरण थोडस नजदीक येत असताना आवश्यकता असेल 16 चेंडूंमागे 28 धावसंख्येची. चला पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करूयात. मैदानामध्ये जरी पावसाच्या सरी कोसळत नसल्या तरी सुद्धा षटकारांचा आगाव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले गेले. 24 धावसंख्या, 24च्या 24 धावसंख्या षटकारांमधून आल्यात. यावेळेस सुद्धा बॅकफुटवर गेले. वाट पहिली चेंडूची पंच केला, परंतु पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव सहजरित्या मिळेल आणि एका धावेवर समाधान मानलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. नील पुन्हा एकदा येतील स्ट्रायकिंग एंडवर. काहीसे दडपणात आहेत नील. स्वतःची सुरुवात 2 निर्धाव चेंडूंनी केली होती, परंतु हमजानेच एक चांगला आत्मविश्वास मिळवून दिला असेल नीलला. एखादा फलंदाज जर चांगले फटके खेचत असेल तर दुसऱ्या फलंदाजाकडून तो दबाव काहीसा दुरावला जातो आणि दबाव दुरावल्यानंतर आता नील स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करतील या सामन्यामध्ये पाहूयात. 25 धावसंख्या धावफलकावर आहे. जवळजवळ अर्धा पल्ला गाठला गेला धावसंख्येचा. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, परंतु पाहूयात पंचांचा इशारा होते की लेग बायच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. पायावर आदळला आणि पायावर आदळल्यानंतर यष्टिरक्षकांपासून काहीच दुरावला हा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. डीप मध्ये एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप मध्ये कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक असेल आणि एक कव्हर पॉइंटला सुद्धा आपल्याला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. तर 30 यार्ड सर्कल मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड विकेट सुद्धा पाहायला मिळेल. अजूनही संपर्क होत नाहीये. नील थोडासा संघर्ष करत असताना या खेळपट्टीवर. ओलचिंबा मैदान जरी असलं तरी सुद्धा खेळपट्टी काहीशी ओलावा मुक्त आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. सोनू कमबॅक केलेला आहे. 2 षटकार खर्च केले, त्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. यावेळेस उंचावलाय फटका, परंतु हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. नीलच्या बॅट मधून अखेर का त्या धावा आल्या, तो संपर्क झाला आणि या 2 धावसंख्येने दुसऱ्या षटकाची सुद्धा झाली समाप्ती. 28 धावसंख्या धावफलकावर. आता समीकरण आपल्या समोर असेल. येणारे 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता म्हणजेच 24 धावसंख्येची सरासरी, 12 धावसंख्येची सरासरी या 24 धावसंख्या पार पाडण्यामध्ये गाठावी लागणार आहे 2 षटकांमध्ये.
क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वच प्रेक्षकांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. लफडा चषक 2025 एक उल्लेखनीय आयोजन आणि या आयोजनामध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना उद्घाटनाचा प्रारंभीचा सुरुवातीचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिद्धी सिद्धी कोपरी विपक्ष वाशी रॉयल्स. रिद्धी सिद्धी कोपरी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 51 धावसंख्या उभारली आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान ठरलं ते म्हणजे भरतचं. आणि त्यानंतर आता या 52 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना वाशी रॉयल्स संघाने 2 षटकांमध्ये आतापर्यंत 28 धावसंख्या धावफलकावर मिळवल्या आहेत. त्यामुळे एक चांगली सुरुवात धनेशने चांगली सुरुवात करून दिली होती. 2 षटकार लगवले पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर हमजाने सुद्धा 2 षटकार लगावलेत आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर होईल परिवर्तन. गोलंदाज सिद्धेश येथील गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. 12 धावसंख्येची सरासरी. पहिला चेंडू बॅट थोडीशी लवकर गेली. अर्ली खेळून बसले हा चेंडू काहीसा उशिराने आला. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. 11-24. यावेळेस सुद्धा पूल करण्याचा प्रयत्न. फौल फटका आहे हमजाचा, परंतु वारंवार फटका खेचता येणार नाही. चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी करावी लागणार आहे. हीच आधुनिकता आपल्याला या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळाले. कारण जसं जसं क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन होत गेलं, चेंडूमध्ये परिवर्तन होत गेलं, सर्वच खेळाडूंनी सर्वच रसिकांनी या खेळामध्ये स्वतःला सामावून घेतलं. क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले. यावेळेस चेंडू पहा, गती पहा, उसळी पहा. ना फलंदाजांना चेंडूचा ताबा राहिला, ना यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावला. इतकी गती होती या चेंडूमध्ये. अतिशय उल्लेखनीय असा हा चेंडू. परंतु 22च्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाईल. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. आणखीन एका वेळेस समीकरणामध्ये हळूवार गतीने बदल होत आहे. आता येणारे 9 चेंडू आणि आता 9 चेंडूंमागे आवश्यकता असेल 9 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. सिद्धेश चांगली गोलंदाजी चालू आहे. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू जर पाहिले तर त्यामागे एक 22ची धावसंख्या जरी असली तरी सुद्धा गोलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे. चला कौशिक संघाने आपल्याला सुद्धा विनंती करेन, आपण नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जसा हा सामना संपेल तसं लगेचच त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा करा. सामना कराडीचा आहे. पहिलाच सामना प्रेक्षकांच्या आवडीला येणारा, प्रेक्षकांची मने जिंकणारा पहिलाच सामना. 9 चेंडू 23 धावा. यावेळी सुद्धा चांगली गती, परंतु संपर्क सुद्धा चांगला झालाय. जेवढी गती गोलंदाजाने प्राप्त करून दिली चेंडूला त्यापेक्षाही दुप्पट गतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. षटकार. जिथे 3 चेंडू मागे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु या चेंडूवर चौथ्या चेंडूवर पूर्णपणे ते वर्चस्व खेचून काढलंय हमजाने. षटकार येतोय. षटकाराने समीकरणामध्ये आता पुन्हा एकदा बदल केला जाईल. येणारे 8 चेंडू आणि आता आवश्यकता असेल 17 धावसंख्येची. 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. वारंवार षटकारांमध्ये डील करत आहेत हमजा. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिलेत. यावेळी सुद्धा फटका, परंतु उंचावलाय. उंची जास्त, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु झेल सोडला जातो. वाशी रॉयल संघासाठी सर्वात महत्वाची बाब असेल आमचा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नजर बसलेली आहे चेंडूवर. खेळपट्टीचा अनुभव घेतलेला आहे, मैदानाचा अनुभव घेतलेला आहे आणि असं विजय अशा आणि रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या मधोमध असलेली वेग ही ठरू शकते हमजा. परंतु पाहूयात आता येणारे 7 चेंडू आणि आवश्यकता असेल 15 धावसंख्येची. शेवटचा चेंडू या षटकातील. सिद्धेश वारंवार कमबॅक करून देत आहेत आपल्या संघाला, परंतु क्षेत्ररक्षकाने ही संधी दवडली. पाहूयात शेवटचा चेंडू. सिद्धेश
यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, फसवलं हमजाला, बीट केलं हमजाला. आणखीन एका निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती. डॉट बॉल येतोय. आता शेवटचं षटक शिल्लक असेल, निर्णायक षटक. आणि या निर्णायक षटकामध्ये आता आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 15 धावसंख्येची. 15 धावसंख्येची आवश्यकता शेवटच्या 6 चेंडू मागे. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 37 धावसंख्या उभारलेली आहे. एक चांगली सरासरी. जवळजवळ जर आपण पाहिले तर 12.50च्या सरासरीच्या आसपास या 3 षटकांमध्ये धावसंख्या उभारलेल्या आहेत. परंतु आता या सामन्यामधील दोनही संघांचं अस्तित्व अवलंबून आहे तेव्हा शेवटच्या 6 चेंडूंवर. अंतिम 6 चेंडू या सामन्यातील निश्चित करून जातील लफडा चषक 2025 मधील पहिला विजय कोणत्या संघाच्या नावावर नोंदवला जाईल. चला वारंवार टीम मिटिंग्स घेऊ नये आपण. चला कोपरी संघ वारंवार आपण टीम मिटिंग्स घेऊ नये. तसेच वाशी संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल टीम मिटिंग्स घेऊ नये. घड्याळाकडे जर आपण पाहिलं तर 12:30 वाजलेले आहेत. आतापर्यंत 2 सामने पूर्ण व्हायला हवे होते. थोड्याशा वेळेच्या अभावी आपण चालत आहोत, त्यामुळे सहकार्य करा आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. चला कोपरी संघ लगेचच आपले एक क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती असेल. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे लगेचच. आणि कोलशेत संघ आपण नाणेफेक जिंकलेली आहे. हा सामना जसा संपेल तशी लगेचच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा करा. या सामन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. शेवटचे 6 चेंडू, शेवटचा षटक. आणि या शेवटच्या 6 चेंडूंमागे आवश्यकता असेल 15 धावसंख्येची. 15 धावसंख्या वाशी रॉयल संघाच्या माध्यमातून चूज केल्या जातील की रिद्धी सिद्धी कोपरी संघ या धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये यशस्वी ठरतील. चला पंच थोडीशी आपण विनंती करावी खेळाडूंना. अंतिम षटक घेऊन येत आहेत गोलंदाज विनायक. 6 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज विनायक. पहिला चेंडू जोरदार प्रहार स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू चाललेला आहे सीमारेषा पार. नीलच्या बॅट मध्ये येतोय संघर्षमय षटकार. वारंवार संघर्ष जरूर राहिला नीलचा, परंतु या शेवटच्या क्षणामध्ये खेचलेला हा मोठा फटका वाशी रॉयल संघाला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आगमन करून दिले नीलने. आता आवश्यकता असेल येणारे 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल काय उल्लेखनीय फटका खेचला होता. पूल करत असताना शॉर्ट पूलचा हा फटका मिडविकेटच्या दिशेने सर्व सीमारेषा गाठली. या फटक्याने क्षेत्ररक्षकांकडे कोणतीही संधी नव्हती. आता पाहूयात विनायक थोड्याशा दबावामध्ये. या सामन्याचा काटा जो काहीसा रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या बाजूने वळालेला होता तो मात्र आता पुन्हा एकदा वाशी रॉयल संघाच्या बाजूने वळालेला आहे. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, आणखीन एक पंच, आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ब्रिलियंट शॉट. नीलच्या बॅट मधून होतोय आणखीन एक षटकार. आणि या षटकाराने आता या सामन्याचं जवळजवळ चित्र निश्चित केलंय. लेग साइडला चेंडू हाताळला आपण तर मी पूल खेचेन, ऑफ साइडला जर चेंडू हाताळला तर मी पंच करेन. परंतु चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा एकमेव उद्दिष्ट नीलने राखलेला आहे या डावामध्ये. लागोपाठी 2 षटकार आणि आता आवश्यकता असणार आहे 4 चेंडूंमागे 3 धावसंख्येची. 4 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पाहूयात पंचांकडे सर्वच खेळाडूंचं लक्ष असेल. पंचांचा इशारा तो वाईट +1. स्कोर जाव लेवल. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेस, त्यामुळे ही 1 धाव कंपल्सरी काढावी लागणार आहे. यावेळेस ट्विस्ट येईल की काय सामन्यामध्ये, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे.
धावसंख्या पूर्ण केली जाते आणि अशा रीतीने लफडा चषक 2025 मधील पहिला सामना जिंकत आहेत वाशी रॉयल संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला लढा आपण दिलात रिद्धी सिद्धी कोपरी संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सुद्धा आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी